मित्रांनो, आज आपण आलेलो आहे ऊसतोड कामगार यांच्या जो कोपीवर. कारण तुम्हाला एक दाखवायचं आहे की माणसं कशी जगतात. कारण एवढं अडचणी आहेत, जिथं जागा मिळेल तिथं ते राहतात आनंदात. थंडीचे दिवस आहेत, तशा अवस्थेत ही लोक कोपटात राहतात. आणि आपल्यासारखी काही जण असतात, थोडं काय अडचण आली की निराश होतात, वेगळा मार्ग अवलंबतात. त्यांना एकच सांगायचं आहे, ह्या जगात प्रत्येकाला काहीतरी अडचणी असतात. तुम्ही बघू शकता त्यांचा परपंच सगळं हाय असं सोडून ऊस तोडायला जावं लागतं. आता हे जळण तुम्हाला दिसतंय ना, हे कुठून रोज गोळा करून आणावं लागतं, तरच त्यांना संध्याकाळी जेवणाची सोय ही करता येते. कारण प्रत्येक ठिकाणीच काय लाईटीची सोय नसते, त्यामुळे जळण ही महत्त्वाचं आहे. कारण जेवण ही संध्याकाळी करायचं म्हटलं तर आधी सगळी सोय करून ठेवावं लागत आहे. त्यामुळे या अशा ह्याच्यात बिनधास्तपणे ही लोक राहतात आनंदात. प्रत्येक दिवस आलेला आनंदात जगतात. बघा, ही चुली सर्व बाहेर आहेत. सर्व सामान तुम्हाला हाय असं बघायला मिळणार. प्रत्येक दिवस आलेला हा माणसाने आनंदात जगला पाहिजे. आणि प्रत्येकानं निराश न होता आयुष्य हे जगलं पाहिजे. प्रत्येकाला काहीतरी अडचणी असतात, पण त्यावर मात करून ही जगता आलं पाहिजे. ही ह्यांचं जी ऊसतोड कामगार राहतात, हे सोपं नाही. कारण अडचणी बऱ्याच असते. त्या पाण्याची अडचण असते, लाईटीची अडचण असते, राहायची अडचण असते. तुम्ही बघू शकता पाण्याची व्यवस्था केली, पण पाणी तर काय ह्याच्यात दिसत नाही. आता ही तिन्ही पण बॅलर मोकळे दिसतात, थोडंच पाणी आहे. आता संध्याकाळी आल्यावर ह्यांना पाण्यासाठी पुन्हा इकडे तिकडे फिरायला लागतंय. असं यांचं जीवन आहे. प्रत्येकानं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.